मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जो समृद्धी महामार्ग बनला आणि समृद्धी महामार्गानंतर दुसरा एक महाराष्ट्राला दिशा देणारा महामार्ग व शक्तिपीठांना जोडणारा असा शक्तिपीठ महामार्ग बनणार आणि त्याच्या संदर्भात ज्याच्या दोन्ही बाजू आहेत. एका साईडला त्याला विरोध होतो आहे आणि एका साईडला त्याचं समर्थन पण शासनाच्या वतीने होत आहे. मग यातली नेमकी काय भूमिका आहे, हा महामार्ग केव्हा होणार, याची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या महामार्गाला जे आहे तर आपण विरोध जो आहे तो का होतो आहे, कारण या महामार्गामध्ये जी जमीन जात आहे मित्रांनो, तर ती जमीन सुपीक असल्यामुळं व याला समतल महामार्ग असल्यामुळं हा महामार्ग करण्यात येऊ नये. कारण तुळजापूर ते नागपूर हा महामार्ग नॅशनल हायवे असल्यामुळं मग या अन्य महामार्गाचा जो घाट रचला जातो आहे, हे याला विरोध करणारे या म्हणजे आपलं समर्थनार्थ तसे सांगतात. आणि मग महायुती सरकार विधानसभेमध्ये ज्याचं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर शक्तिपीठ महामार्ग हा महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस, त्यांनी घोषणा केली की शक्तिपीठ महामार्ग हा होणारच. परंतु आता शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही, परंतु शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे यामध्ये, एकरी 1.5 कोटी रुपये भरपाई द्या, मगच जे आहे या मोजणीला शेतात पाय ठेवा. तर मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील सेटफळेमधून जाणार आहे. त्यासाठी गतवर्षी खुणा केल्या आहेत. गावातील 63 गटातील 150 एकर क्षेत्रातून हा महामार्ग जातो आहे. आणि मित्रांनो, ही सकाळची न्यूज आहे. आणि हा मित्रांनो जो आपल्याला हायवे दिसतो आहे सध्या, तो नॅशनल हायवे हा तुळजापूर जो आहे तो तुळजापूर नागपूर, कारण इथून वारंगा फाटा जवळच आहे. आणि हा 161 आहे की जो आपला अकोल्यावरून हैदराबादला जातो. तर म्हणून हा महामार्ग समतल असताना मग आता याला जो आहे विरोध महामार्गाला जो आहे, तर तो इथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तो आता आमचा नाही आहे. आधी एकरी 1.5 कोटी रुपये भरपाई जाहीर करा आणि मगच मोजणीसाठी शेतात तुम्ही मोजणी करा, अशी भूमिका येथील. मग त्या पथकाला मोजणी न करता माघारी परतले आणि सेटफळेतील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या भरपाईवरून तीव्र विरोधाची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे. शक्तिपीठ महामार्ग आटपाडी तालुक्यातील शेटफळमधून जाणार आहे. त्यासाठी गतवर्षी खुणा जाहीर झाल्या होत्या आणि 150 एकर जमीन यामधली